things related to that, some 3-letter words related to that. Okay, now you all can mark your presenting. Madam, can you start with nursery? Yeah, sure. Okay, so this is first for nursery students. We are going to start with nursery students. Kaivalya and Shreyanya, pay attention over here, please. Today we are going to learn two new shapes. Okay, two new shapes that we are going to learn that are called as curves. आज आपण दोन नवीन शेप शिकणार आहोत, राईट साइडेड कर्व आणि लेफ्ट साइडेड कर्व. ओके, तर पहिल्यांदा आपण एक कर्व पाहणार आहोत दॅट विल लुक लाईक अ सी आणि हे दोन कर्व सी पाहताय तुम्ही, मून सारखा दिसतोय की नाही तो कर्व? सांगा मला मून कसा दिसतो. मी आता तुम्हाला एक मूनचा इमेज काढते. See how moon look like, full moon look like this. Okay, फुल मून असा दिसतो की नाही, पण जर तुम्ही हाफ मून काढला तर तो असा दिसतो, कधी असा दिसतो. येस, असा पाहिला आहे का मून तुम्ही आकाशामध्ये? श्रेयज्ञ सांग मला, तू मून पाहिला आहे का? येस श्रेयज्ञ, टेल मी बेटा. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? मून पाहिला आहे का तू? येस म्हणा श्रेयज्ञा. येस. हा, मून पाहिला तू? टीचर काय विचारतात, मून पाहिला का? मी सकाळी गार्डन होतो. यास, मोठा मून होतो. यास. ओके, खूप मोठा मून पाहिला श्रेयज्ञाने. व्हेरी गुड. कैवल्य, तू मून पाहिलाय का बेटा? सांग मला, रात्री आकाशात मून दिसतो की नाही, तू पाहिलाय का? हा, मी पाहिलंय. येस, व्हेरी गुड. तर त्या मूनच्या शेप प्रमाणे तुम्हाला हा एक पहिला शेप काढायचा आहे, दॅट इज अ राईट साइडेड कर्व. ओके, राईट साइडेड कर्व काढायला शिकणार आहोत आपण आता. टेक युअर पेन्सिल अँड ट्राय टू ड्रॉ अलॉंग विथ मी. चला श्रेयज्ञा, कैवल्य, तुमचं पेन्सिल घ्या किंवा कोणत्याही कलरचं क्रेयॉन यू कॅन यूज. ओके, कोणत्याही कलरचं क्रेयॉन यूज करू शकता आणि माझ्यासोबत काढायला सुरुवात करा. तुम्ही कोणत्या कलरचा क्रेयॉन यूज करणार सांगा मला. श्रेयज्ञा, तू कोणता कलर घेणार सांग, तो कलर मी घेते इथे. कोणता सांग कलर? मला. ग्रीन अँड व्हाईट. ग्रीन अँड व्हाईट. ओके, आय विल फर्स्ट यूज ग्रीन. ओके, ग्रीन घेतला मी. ओके, सी लाईक दिस. हाफ मून असतो ना, तसा हा आहे राईट साइडेड कर्व. ओके, हा राईट साइडेड कर्व आपल्याला पुढे जी आपली एबीसीडी आहे त्यामधले भरपूर लेटर काढण्यासाठी यूज होणार आहे. ओके श्रेयज्ञा अँड कैवल्य. नाव कैवल्य, विच कलर यू आर गोइंग टू यूज? कैवल्य, तू कोणता क्रेयॉन यूज करणार सांग मला. दिलवीन. सॉरी, कोणता? दिलवीन. ग्रीन. कैवल्य पण ग्रीन. ओके, मग मी अजून कोणत्या कलरचा काढू? रेड काढू का मी? Yes. Okay. See, now red. The red color curve I have drawn. Okay, like this. अशा प्रकारचा राईट साइडेड कर्व तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. हा एक पेज पूर्ण कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला लेफ्ट साइडेड लेन कलरची लेन. येस, नंतर मी तुम्हाला लेफ्ट साइडेड कर्व पण शिकवणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, राईट साइडेड कर्व अँड लेफ्ट साइडेड राईट साइडेड कर्व आणि लेफ्ट साइडेड कर्व जेव्हा एकमेकाला जॉईन होतात तेव्हा व्हॉट शेप इट इज? श्रेयज्ञा, टेल मी, व्हॉट शेप इट इज? What is this shape? What is this shape? Shrednya, टेल मी बेटा. this is Iron color. what is this shape? Is this a triangle? Is this a triangle? No, circle. Yes, it is a circle. कैवल्य तू, yes, good. कैवल्य तू सांग बेटा,
हा कोणता शेप आहे मी आता ड्रॉ केला? हा कोणता शेप आहे? सर्कल. सर्कल. मग हा सर्कल यूज करून मी तुम्हाला सगळ्यांना एव्हरीवन सिनियर केजी, नर्सरी, ज्युनियर केजी सगळ्यांना एक पिक्चर ड्रॉ करायला देणार आहे. आपले जेव्हा शेवटचे 15 to 20 मिनिट्स असतील ना तेव्हा मी तुम्हाला एक पिक्चर ड्रॉ करणार आहे. बिफोर दॅट एकदम फास्ट तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तो कंप्लीट करायचा आहे. ओके, सो फॉर नर्सरी पे अटेन्शन ओव्हर हियर. यू हॅव टू ड्रॉ अ राईट साइडेड कर्व. राईट साइडेड कर्व ड्रॉ करायचा आहे आपल्याला. ओके, लाईक दिस. ओके, parents can give them a tracing line. Tracing line द्यायची आहे and let them trace. Give them dots and let them trace them. Okay, like this. बघा कैवल्य, श्रेयज्ञा, मम्मा तुम्हाला असं ड्रॉ करून देणार, डॉट्स देणार आणि तुम्ही ते डॉट्स जॉईन करायचे आहेत. Like this. Okay, can you tell me, Shreyadnya and Kaivalya, can you do this? Okay, अशा प्रकारे give them tracing lines, tracing curves, right faces so that they can draw them. Okay, can you do, Shreyadnya and Kaivalya? करू शकाल तुम्ही? Yes. Yes, Shreyadnya? Yes. Okay. Okay, so start drawing. Start drawing, and both of you after completing please let me know in the chat box. Okay, so after that we are going to learn the left sided curve also, and you all going to draw this smiley. Yes, again a smiley आवडतो ना, that's why I have asked you to take two colors along with you. हे दोन कलर तुमच्या सोबत ठेवायचे आहेत, yellow and black. Okay, let's move towards junior kg. Junior KG, we are going to learn about D, small d. Okay, so one word everyone will tell me what is D for. D for. Okay, I'm gonna ask Junior KG. We will start with Ridaya. Okay, Ridaya, what is D for? D for dog. Okay, D for elephant. D, I'm asking about D. It's okay, only one word I required. ओके, नंतर मी तुम्हाला ही स्लाइड दाखवून सगळे वर्ड वाचायला सांगणार आहे. त्या अगोदर एक एक वर्ड तुम्ही मला सांगायचा आहे. धारा इज देअर. येस धारा, टेल मी बेटा, व्हॉट इज डी फॉर? डी फॉर काय असतं सांग मला. Drum. येस, ओके, यू कॅन पुट ऑफ युअर माइक. Tanish is there. Okay, Tanish, tell me what is D for beta? D for dog. Yes, and Parnika is also here now. Yes, Parnika, tell me what is D for beta? D for tall. Yes, very good. So all you know what is D for. I'm going to introduce new words. Okay, I'm going to introduce new words to you that are starting from D only. D पासून चालू होणार आहे. काही नवीन वर्ड्स मी आज तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे, शिकवणार आहे. माझ्या मागे एकदा बोलायचं आहे माइक ऑफ करून आणि नंतर मी एकेकाला बोलायला सांगणार आहे. ओके, एकदम नीट ऐका, लक्ष द्या, माझ्या मागे बोला आणि त्यानंतर एकेकाने माइक ऑन करून मला बोलून दाखवायचे आहेत. ओके, सी सीनियर केजी, आपने भी बोलना है. आपको भी ये वर्ड्स याद रखने चाहिए, स्पेलिंग्स याद आना चाहिए आपको अभी, तो आपने भी ठीक से देखना है, याद करना है. ओके, सी D for dolphin. D for dolphin. Where we can see dolphin? Dolphin कुठे दिसतो आपल्याला, पर्णिका सांग. Yes, पर्णिका, डॉल्फिन कुठे असतो बेटा? पाण्यात. Yes, पाण्यात. So D for dolphin. Dolphin lives in water. Okay, dolphin is a kind of fish. Dolphin एक प्रकारचा fish असतो. That's why he love to live in a water. Next is deer. D for deer. Okay, सर्कल ही जाणार. ओके, मी सर्कल फॉर्म करताय तसंच मी रीड करणार. ओके, D for dolphin, D for deer. Deer म्हणजे काय? हरिण. डियर का मतलब क्या होता है? हिरन.
हिरन कहाँ पे रहता है? कौन बताएगा मुझे? ईशा बताएंगे आप? हिरन कहाँ पे रहता है? जंगल में. यस, हरिण कुठे राहतो? जंगलात. हिरन जंगल में रहता है. नेक्स्ट इज डोर. डोर. ओके, व्हॉट वी यूज डोर फॉर? डोर कुठे असतो सांगा? तनिष सांग मला, डोर कुठे असतो? दादाला. आपल्या घराला असतं. व्हेरी गुड. आणि डोर आपण कशासाठी यूज करतो? कोणीही अनोळखी ॲनिमल किंवा माणूस आपल्या घरात आपल्या परवानगीशिवाय येऊ नये म्हणून डोर यूज करतो. आपल्या प्रोटेक्शन साठी डोर यूज करतो. ओके, नेक्स्ट पिक्चर काय आहे? कौन सांगणार? विराट आप बताओगे ये पिक्चर किसका है बेटा? ये क्या है? चलो बताओ ये क्या है? ये क्या है बेटा? यस, इट इज अ डक. Duck. मम्मी So उधर. next is D for duck. D for duck. Who will tell me what sound does duck make? Duck कोणता आवाज काढतो? हृदया सांगणार का तू? क्लॅक क्लॅक. Yes, quack quack. This type of sound duck makes. So D is for dolphin, D for deer, D for door, D for duck. Okay. Now D for desk. ओके, डी फॉर डेस्क. आप में से जो बच्चे स्कूल जा चुके हैं पहले, पैंडेमिक से पहले, उनको पता है कि जो हम बेंच पे बैठते हैं और लिखने के लिए जो जगह होती है उसे डेस्क कहा जाता है. ओके, स्कूलमध्ये आपण बेंचवर बसतो आणि आपल्या लिहिण्यासाठी, आपल्या काही वस्तू ठेवण्यासाठी जी जागा दिलेली असते, इट इज अ फॉर्म ऑफ टेबल. एका टेबल प्रमाणे असतो तो, त्याला डेस्क म्हणतात. ओके, नाव डी फॉर ड्रम. D for drum. Drum is a instrument. Okay, instrument. आणि ड्रम वाजवल्याने आवाज ऐकू येतो आपल्याला. Yes. Next is our favorite D for dog. Okay. Shrednya, will you tell me what sound does a dog make? Dog कोणता आवाज करतो? Yes. Okay, Hridaya will tell. Yes, Hridaya? बुबू बुबू. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो सगळ्यांना वर्ड्स लक्षात राहतील आता. डी फॉर डॉल्फिन, डी फॉर डिअर, डी फॉर डोर, डी फॉर डक, डी फॉर डेस्क, डी फॉर ड्रम, डी फॉर डॉग. लाइक दिस. ओके, सगळ्यांनी रीड करायचे आहेत. एंड फॉर सीनियर केजी आपने भी ये वर्ड्स रीड करने हैं. किस तरह से? स्पेलिंग रीड करना है आपको. DOLPHIN dolphin, DEER deer, DOOR door, DUCK duck, DESK desk, DRUM drum, DOG dog. Like this. Okay, senior KG. Okay, we will start from junior KG students. येस, तुम्हाला फक्त वर्ड वाचायचा आहे, पिक्चर बघून वर्ड ओळखायचा आहे. फर्स्ट आहे डॉल्फिन. डी फॉर डॉल्फिन, डी फॉर डियर, डी फॉर डोर, डी फॉर डक, डी फॉर डेस्क, डी फॉर ड्रम and D for dog. Okay, that's it. Okay, so junior KG, we will start from Dhara. Yes, Dhara, start reading beta. Okay, Shreyana has done. Very good. Yes, ma'am. Okay, start reading beta. D for duck. Yes. D for dog. Hmm. E for drum. Yes. For door. D for अजून काय राहिलं बेटा? डेस्क. येस. desk. अँड डिअर? Deer. ओके. येस, माइक ऑफ कर. नेक्स्ट इज पर्णिका. येस, पर्णिका स्टार्ट रीडिंग बेटा. D for dolphin. हम्म.
अजून काय काय बघ पिक्चर मध्ये. D for dog. हम्म. For deer. येस. For drum. हम्म. D for dog. येस. D for ducks. ओके. Door. Door. Very good, Parnika. Yes, you can put off your mind. Nursery students are so fast today. Yes, very well. Let junior KG reading complete ho gaya. Then I will give you the next exercise. Okay. Let me check your books and then we will move forward. Okay. Nursery. Yes. Now Tanish. Tanish read kar beta. Yes, Tanish. Put on your mic and read these words. D for dog. Yes. अजून काय काय बघ. D for boy. D for D for dog. dog. हम्म. D for dolphin. हाँ. D for D. हरिणला काय म्हणतात? D. D for वाजवत असतो काय हा? Drum. Drum. ड्रम. येस. अजून काय काय बघ. Dog. डक. व्हेरी गुड. आणि D for याला मगाशी तुम्ही सांगितलं. D for तू आन्सर दिलं ना मला. काय आहे ते. दरवाजाला काय म्हणतात? डोर. Door. व्हेरी गुड. व्हेरी गुड तनिष. नाव हृदया. येस हृदया रीड बेटा. Yes. D for dolphin. D for dog. D for dog. D for dog. D for door. D for deer. D for desk. Very good. Very well. Okay. Now senior KG are going to read. Senior KG how to read. मैंने आपको बताया है आपको कैसे पढ़ना है. Okay. Yes. ईशा start reading बेटा. D for No. Spelling पढ़ना है आपको. D. D for नहीं बेटा रुकिए. आपको कैसे पढ़ना है. आपको अभी सारे वर्ड लेटर्स आते हैं ना. अपने पूरा स्मॉल लेटर और कैपिटल लेटर आप सीख चुके हैं. तो आपको स्पेलिंग पढ़ना सीखना है. आपको पढ़ना है DOLPHIN डॉल्फिन लाइक दिस. ओके स्टार्ट. dolphin. हाँ पढ़िए. स्पेलिंग पढ़िए. D हम्म. O L हाँ. B H I N. डॉल्फिन. Dolphin. ओके अभी ये पढ़िए. E W R. डियर. Deer. ओके अभी ये पढ़िए. यस पढ़िए ईशा. ये क्या है. D O G. Dog. ओके गुड. माइक ऑफ कीजिए. नेक्स्ट वर्ड्स है वो विराट पढ़ेंगे. विराट पढ़िए. ये क्या है. स्पेलिंग पढ़िए और बोलिए. स्पेलिंग पढ़ो. ये क्या लिखा D R D U M. ड्रम. यस. ये पढ़िए. ये पढ़ो. पढ़ो. D D. डी. डी. D E T. डेस्क. ये पढ़िए. D हाँ. D U C T. क्या हो गया. Dust. ओके माइक ऑफ कीजिए. यस नाउ जूनियर केजी हृदया, धारा, पर्णिका अँड तनेश पे अटेन्शन ओव्हर हिअर. आता आपल्याला जसा तुम्ही स्मॉल बी लिहिलेला ना त्याच्या उलट स्मॉल डी लिहायचा आहे. ओके सी. लेट्स सी. I will tell you how to write. Take out your book and pencil.
ओके, तर इथे लक्ष द्या. स्मॉल बी कसा लिहिलेला तुम्ही? वन स्टँडिंग लाईन अँड अ हाफ सर्कल. दिस वॉज युअर स्मॉल बी, राईट? ओके, तर आता हा हाफ सर्कल तुम्हाला दुसऱ्या बाजूला काढायचा आहे. तुम्ही लेफ्ट साइडेड हाफ सर्कल काढत होतात ना बी साठी, आता तुम्हाला राईट साइडेड काढायचा आहे. ओके, सो वन स्टँडिंग लाईन and half circle like this. Okay, D for dog. One standing line and a right faced half circle or curve shape. D for dolphin. Yes, one standing line and a half circle. D for duck. One standing line and a half circle. D for desk. One standing line and a half circle. D for deer. Standing line and a half circle. D for drum. One standing line and a half circle. D for desk. Like this. Okay, draw लिहू शकाल तुम्ही? Can you write D? Yes, small d can you write? Junior KG, please let me know in the chat box. लिहू शकाल तुम्ही small d? Okay, yes, all of you can write. Parnika, Dhara. Okay, so start writing. Yes, start writing. You just have to write 4 lines. Okay, 4 lines लिहायच्या आहेत. इथे मी एवढं जे सगळं भरून ठेवलं ते तुम्हाला फक्त समजण्यासाठी. ओके, तुम्ही फक्त 4 lines लिहायच्या आहेत. प्लीज ट्राय टू राईट विदाउट टेकिंग डॉट्स. ओके, आता तुम्ही मोठे झालात की नाही, मग डॉट न घेता लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पुढे आपल्याला डॉटची गरजच लागणार नाही. ओके, सी फक्त तुम्ही फोर कॉलम्स होतील असंच लिहायचं आहे. ओके, अशा प्रकारे आणि याच्या खाली खाली तुम्ही लिहित जाणार. येस, ज्युनियर केजी, स्टार्ट रायटिंग. Okay, before we go to the senior KG student, let me check Shreyadnya and Kaivalya's book. Okay, yes, senior KG, wait for some time, let me check their book and मैं फिर आपका रीडिंग लेने वाली हूँ. हमें कुछ 3 letters words सीखने हैं. Yes, okay, Shreyadnya, show me your book बेटा. Okay, yes, now Kaivalya. Yes, Kaivalya, show me your book. Okay, okay, yes, now pay attention over here. Nursery. Now you have to draw that line with left side faces. Okay, left side face केलेला कर्व आता तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. like this. ओके, आता तुम्ही असा कर्व काढला, आता तुम्हाला उलट कर्व काढायचा आहे. like this, अशा प्रकारे. ओके, so you can take 2 dots and join them like this. You can take 2 dots, join them like this. Whatever color you want you can use. Okay, तुम्हाला आवडणारा कोणताही कलर यूज करून you can draw them. Okay, see how I am drawing. Just उलट फेस करायचा आहे. तुम्ही आता एवढा वेळ राईट साइडेड काढला का, आता तुम्हाला लेफ्ट साइडेड काढायचा आहे. येस, कॅन यू? येस, श्रेयाज्ञा अँड कैवल्य, कॅन यू? Shrednya. Okay. Yes. Okay. So start writing. Start drawing. Sorry. Start drawing. Whatever color you want, you can use. Okay. Now this is turn for senior KG. Senior KG students, we are going to learn new words. Okay. New 3-letter words that you are going to use in this lesson. Okay. ये इस lesson में use होने वाले कुछ न्यू 3-letter वर्ड्स हम सीखने वाले हैं. आपको वो पता भी होंगे शायद.
लेकिन फिर से हमने सीखना है। ओके, सी ईटी, ईटी से एंड होने वाले सारे वर्ड्स है। तो ईशा और विराट ध्यान दीजिए जब मैं पढ़ती हूँ एंड देन आपको रीड करना है। ओके, फोनिक्स में पढ़ेंगे डायरेक्टली। ग, ग ई टी, गेट, ग ए टी, सॉरी, ग एट, गेट, ग एट, गेट, ल एट, लेट, ल एट, लेट, मेट, म एट, मेट, म एट, मेट, नेट, न एट, नेट, न एट, नेट, then pet, p एट, pet, p एट, pet, w, w एट, wet, w एट, wet. Okay, again I will read for you. G एट, get, l एट, let, m एट, met, n एट, net, p एट, pet, w एट, wet. ओके, समझ में आ गया है? ईशा और विराट पढ़ के बताएंगे। चलिए विराट अपना माइक ऑन कीजिए और पढ़िए वर्ड्स बेटा। चलो पढ़ो, पढ़ो, फोनिक्स है ना। चलो फोनिक्स में पढ़ो, पढ़ेंगे बेटा। ओके, चलो यहाँ से पढ़ो। ये फर्स्ट फर्स्ट वर्ड पढ़िए। हाँ, अभी पढ़िए। चलो पढ़ो। साहिल, पढ़ो, फोनिक्स पढ़ो। ग, ग, हाँ, फिर, ग एट, गेट, फिर ग एटा गेट, फिर the हाँ, हाँ ये पढ़िए अभी। internet, यस, दिस वन, ये वाला। यस, हाँ, ये और वाला। ये नो। internet, वेरी गुड, दिस वन। हाँ, बोलो, प, बोलिए। पढ़ो, पढ़ो ये वाला। ये पढ़ो, बोलिए बेटा। pet, हाँ, प एट, पेट, और लास्ट वाला बोलिए। ये पढ़ो, ये माँ, वो बोलिए। internet, वो एट, वेट, 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 बोलिए मेरे पीछे। internet, वेरी गुड। यस, माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट है ईशा। ईशा आप पढ़िए बेटा। हम्म, internet, हाँ, internet, हम्म, internet, हाँ, इधर eta, हाँ पढ़िए। मेट वाला पढ़िए पहले। म एट, eta, हाँ, no eta, net, हाँ, लास्ट, no eta, pet, हाँ, और लास्ट वाला। no eta, wet, ओके, गुड, वेरी गुड बोथ ऑफ यू। नाउ स्टार्ट राइटिंग, लिखना शुरू कीजिए। चलिए, राइट अलोंग विथ मी। लिखते वक्त बोल के लिखना है। ओके, ग ए ट, गेट, ल ए ट, लेट, म ए ट, मेट, न ए ट, नेट, प ए ट, पेट,
W A T, wet. ओके, चलिए लिखिए जल्दी से। विराट और ईशा, ईशा सॉरी, कंप्लीट कीजिए बेटा। कंप्लीट होने के बाद मुझे चैट बॉक्स में बताना है। ओके ओके, विराट हैज कंप्लीटेड। ओके, सो आपको ये स्पेलिंग्स अभी 5 टाइम्स लिखने हैं, 5 टाइम्स लिखने हैं, लिखते वक्त बोलने हैं। ओके, चलो स्टार्ट राइटिंग। ओके, ईशा का भी कंप्लीट हो चुका है। यस, ओके, स्टार्ट राइटिंग बेटा, और लिखते वक्त बोल के लिखना है। यस, यस, हु एल्स हैज कंप्लीटेड? जूनियर केजी, नर्सरी, जिनका हो गया है प्लीज चैट बॉक्स में लिख दीजिए। ओके, ओके, विराट और ईशा, ईशा जो भी आप लिख रहे हैं थोड़ा देर बाजू में रख दीजिए। हमें ये लेसन आज सिर्फ 3 लाइन्स पढ़ना है, जो पहले 3 लाइन्स है वही पढ़ना है। ओके, सो ध्यान दीजिए बेटा यहाँ पे। यस, बेन हैज अ रेड hen. Ben has a red hen. She is a pet hen. She is a pet hen. देखिए SHE शी होता है। ओके, यहाँ पे श ए ऐसे नहीं पढ़ना है आपको, SHE को शी पढ़ना है। ओके, the hen is wet. The hen is wet. बाकी के वर्ड्स आप पढ़ सकते हो, वो हम पढ़ चुके हैं पहले भी। सिर्फ SHE शी होता है। SHE शी एक लड़की के लिए एक प्रोनाउन है, लड़की के लिए प्रोनाउन है शी। ओके, जैसे बॉय के लिए हम ही यूज करते हैं, गर्ल के लिए हम शी यूज करते हैं। ओके, तो आपको पढ़ना है 3 लाइन्स। बेन हैज अ रेड hen. She is a pet hen. The hen is wet. ओके, यस, पढ़ सकते हैं आप। विराट पढ़ना चालू कीजिए बेटा। चलो यहाँ से पढ़ो, यहाँ से BE, यहाँ से चलो, यहाँ से पढ़ो, चलो पढ़ो। Lion. BE, हाँ, क्या हो गया? BEN क्या हो गया? Van. बैन। हाँ, वैन, यस। ये वाला Yes. Yes. Has. हाँ, The. ओ अब ओ, हाँ, और ये R. E. D. क्या हो गया? Ball. नहीं रेड नहीं, बेटा, रेड। Van. हम्म, Yes. Ian. क्या हो गया? Man. बैन। हेन, हेन। ओके, ये नेक्स्ट पढ़िए, नेक्स्ट लाइन। Yes. No. एस, 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 Yes. हाँ, Yes. E. क्या हो गया? सी, He. शी। हाँ, और ये आइए, ISH. हम्म, A. P. E. T. क्या हो गया? सी, पेट, THP. Cat. पेट। Cat. हाँ, पेट। ये पढ़ो। What? Yes. Ian. हाँ, क्या हो गया? Hand. यस, नेक्स्ट लास्ट लाइन पढ़िए। He. T. क्या हो गया? TSC, THT. हाँ हाँ, हाँ, और ये वाला Yellow. हाँ, Yes. Ian. क्या हो गया?
Yatihan hand. यस, ये नेक्स्ट वाला पढ़िए। हाँ, और ये डब्ल्यू हाँ Wuian. टी है बेटा, WET। क्या हो गया? अभी पढ़ा हमने, क्या है वो 80, वो एट, क्या है? Fan. वेट। वेरी गुड। यस, माइक ऑफ कीजिए। नेक्स्ट ईशा। ईशा आप पढ़िए 3 लाइंस। P हम्म, E N. क्या हुआ? N. वेन। हाँ, H E ए, HA, A H A H HAS, H A S हैड्स। has हम्म, A R E T. Wait. हाँ, H E N. Hen. हाँ, S A S H E शी। C हाँ, I S is हम्म, P P P T. पेट। पेट आपने अभी पढ़ा ना, पेट पर, सॉरी, पर एट, पेट पढ़ा ना आपने? Pet. हाँ, नेक्स्ट पढ़िए उसके। H E N. Hen. लास्ट पढ़िए लाइन। T H E E the हम्म, H E N Hen. हम्म, I S is हम्म, W E T. White. वेट। ओके, गुड। माइक ऑफ कीजिए। Yes. Okay, so most of the junior KG student have completed. So let me check and you will show me a book. Okay. Hridaya, Parnika and Tanish has completed. Okay. So you all are gonna show me a book. Yes. Hridaya, show me a book, beta. Okay. Yes. Yes. Good. Next is Parnika. Parnika, show me yours. थोड़ा वर गए ना बेटा. Okay. Yes. Good. Okay. Next is Dhara. Dhara, have you completed writing, beta? Can you show me your book? Is Dhara, show me your book, please. Okay. Yes, Dhara is showing. Okay. Now, Tanish. Tanish, show me your book. Okay. Good. Okay. So, आता मी तुम्हाला सगळ्यांना, everyone from nursery to senior KG, pay attention over here. Take out your yellow and black crayons and try to draw this. Okay. सगळ्यांनी स्माइली ड्रॉ करायचं आहे. एक छान सर्कल काढा, त्याला 2 आईज काढा,
color them black and also a smile. Okay, I will draw along with you. Okay, nursery. See, आता तुम्ही एक राईट साइडेड कर्व काढला आणि एक लेफ्ट साइडेड कर्व काढला, बरोबर. आणि त्यांना जोडून काय तयार झालं, आपला सर्कल. येस, त्या सर्कलला 2 आईज काढायचे एव्हरीवन and 1 smile. Yes, mine is not looking like a circle ना, but it's okay. Okay, तुम्ही सर्कल काढण्याचा प्रयत्न करा. Yes, understood. I will show you the picture. Don't draw like mine. Draw like this. Okay, चला सगळ्यांनी ड्रॉ करा, कलर करा आणि नंतर मला दाखवा. and then I will leave you. Okay, त्यानंतर आपण स्टॉप करूया. चला सगळ्यांनी ड्रॉ करा. Nursery students, this is specially for you, as you have today you have studied to draw circle. Okay, by joining two half circles you have studied to draw a circle. दोन हाफ सर्कल, दोन कर्व काढायला तुम्ही शिकलात. मग त्या दोन कर्वचं मिळून एक पूर्ण सर्कल तयार करा. त्याला दोन मस्त मोठे डोळे काढा, कलर देम ब्लॅक and using a black crayon draw a smile on that ball. Okay, smile on that circle. Start drawing everyone. आणि ज्याचं कंप्लीट होणार आहे त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, so that I can check with your books and then I will leave you. Okay, then we will stop with our class. Let everyone complete. Let me check every student's book and then you can leave. Yes. Yes, if anyone is not having their crayons with them, you can simply draw with a pencil, no problem. Okay, ज्यांच्याकडे crayons आता available नसतील, they can use their pencils also. Pencil ने सुद्धा तुम्ही draw करून मला दाखवू शकता. Okay. Yes, completed anyone? Draw fast. Everyone is going to show me this picture. Okay, आज सगळ्यांनी मला पिक्चर दाखवायचा आहे, तेव्हाच मी तुम्हाला क्लास लीव करायला सांगणार आहे. Yes, everyone is going to show me the picture. Yes, anyone has done? झालाय का कोणाचं ड्रॉ करून? टेल मी. यू आर ड्रॉइंग राईट? सगळे ड्रॉ करताना माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, हृदय हॅज कम्प्लीटेड. ओके, लेट मी चेक हृदयाज बुक. ओके, हृदय, शो मी योर बुक बेटा.
After Hridaya, Isha will show. Wow, nice. You have drawn exactly like a picture. Very good. It's very good, Hridaya. See, Hridaya has drawn very nicely. Now, Isha. Isha, आप बताइए. Yes, very good. Nice. आपने सबने बहुत अच्छे से निकाला है. Now, Parnika. Yes. Parnika, show me बेटा. I'm not able to see. Yes, yes, yes. Okay. कलर केलेला दाखव थोडं वर घे बुक. Okay, very good. Nice. Shreya also has completed. Let me see. Okay, Shreya, show me your book, beta. Wow, nice. Very nice. Okay, anyone else has completed? अजून कोणाचं झालंय? सी हृदया, ईशा, पर्णिका, श्रेया सगळ्यांनी खूप छान काढलं. बस अच्छे से ड्रॉ किया है. और सब लोग भी फटाफट से करो. चलिए सब लोग खत्म कीजिए फटाफट. Okay, Tanish has completed. Okay, let me check Tanish's book. Tanish, show me your book, beta. Wow, very nice. Tanish also has drawn very nicely. Good. Okay, anyone else has completed? कोण राहिलं आता? कैवल्य, विराट and Dhara. Okay. Okay, Kaivalya has completed. Yes, show me your book, Kaivalya. Wow, nice. Very nice, Kaivalya. Wow. Kaivalya has drawn two smileys. Good. Now Virat has completed. Okay. विराट आपका बुक बताइए बेटा. ठीक से दिख नहीं रहा. थोड़ा क्लोज लीजिए बेटा बुक. Okay. Yes. Good. Good boy, Virat. Nice. थोड़ा नेटवर्क की वजह से ठीक से क्लियर नहीं दिख रहा. But Virat also has drawn nicely. Dhara, only you have left. Have you done, beta? Have you done drawing, beta? Dhara? Yes, Dhara completed. Yes, Dhara, have you completed drawing? So can you show me a book? No. No, you're still drawing. Okay. Draw fast, okay? Okay, so see, junior nursery. Again, I will show you what we have learned today, okay? Nursery, we have learned how to trace a curve line, okay? How to trace a curve line. In that, we have learned two types of curves. Two types of curves we have learned, a right facing and a left facing. Okay, आपण आज दोन टाइप्सचे कर्व शिकलेलो आहोत, राइट फेसिंग कर्व आणि अ लेफ्ट फेसिंग कर्व. ओके, त्याची प्रॅक्टिस घरी करायची आहे. आय विल गिव्ह यू सम वर्कशीट रिलेटेड टू दॅट ॲज युअर होमवर्क. ओके, त्यावर काही बेस्ट वर्कशीट मी तुम्हाला तुमचा होमवर्क म्हणून पाठवून देणार आहे. अँड फॉर ज्युनियर KG वी हॅव लर्न D for dolphin, deer, doer, duck, desk, drum, dog. Yes, and we have learned how to write a small d. आणि तुम्ही सगळ्यांनी तो खूप छान लिहिलाय. Senior KG we have learned some new 3-letter words: get, let, mate, net, pet, wet. And based on that उसके ऊपर हमने हमारे लेसन का आधा पार्ट पढ़ा है आज. Pen has a red hen. She is a pet hen. The hen is wet.
Like this we have learned. Okay. Yes, everyone. Everyone got what we have learned today? Yes, everyone. Tell me, you all got? Okay. Yes, Zara, now you have completed your drawing. Dhara? Okay, wait. You're showing? Let me pin you, okay? Wait. Okay, now show me. Okay, good. Yes, very good. Okay, so everyone has completed. Everyone has drawn. Okay, Dhara is showing us another picture also. Yes, good. Very good. What is that, Dhara? Can you tell all of us what is that? Put on your mic and tell all of us what is that? माइक चालू करून सांग बेटा. Yes, good. Okay, mic off करायचा आहे. Put off your video also. Okay, so all of you have understood whatever we have learned today, right? So your homework based on this, the worksheet related to that will be posted on our WhatsApp group. Okay, so you all have to do that homework. Tomorrow I think we'll be having our EVS lecture, and in that I am going to check with your books first. Okay, I'm going to check with your books and then we will continue with EVS. So tomorrow please be ready with your English homework, all of you. Okay, so bye bye everyone. You all can leave the class now. Bye bye. Bye. Bye bye, teacher. Have a nice day. Bye. Bye bye. Have a nice evening. Bye bye.